नमस्कार, मी वसंत आपटे, आपले जगच्या या चॅनलवर. श्रोते हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जी मोठी संघटना आहे भारतामधली, तिला उद्याच्या दसऱ्याला 100 वर्ष पूर्ण होतात. त्यानिमित्तानं त्या संघटनेच्या वतीनं, त्यांच्या शाखांच्या वतीनं आणि त्यांच्या परिवाराच्या दृष्टीनं महत्त्वाचे ठरणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असतात. नागपूरला संचलनाचा कार्यक्रम झाला. अनेक ठिकाणून त्यांनी छोट्या मोठ्या मिरवणुका, संचलनं पार पाडली. आता उद्या दसऱ्याला गावोगावी ती संचलनं पार पडतील. एकूणात संघाची 100 वर्ष ही सरसंघचालकांनी खुलासा केल्याप्रमाणे अनेक शंकांची उत्तरं देणारं त्यांचं दिल्लीतलं आणि नागपुरातलंही भाषण ठरलं. आणि त्यामधून ज्यांच्या मनामध्ये संघाविषयी काही किलमिश आहे किंवा शंका आहे त्या निघायला काय हरकत नाही. अर्थात पूर्वग्रह दूषित अशी ज्यांची दृष्टी आहे त्यांच्याबद्दल काही इलाज नसतो, कारण ते त्यातनंही काहीतरी खेकटी काढतील, काहीतरी चूक आहे म्हणतील वगैरे वगैरे, हे चालणार. आणि ते कुणाच्याही बाबतीत म्हणता येईल, समाजवादाचं म्हणता येईल, कम्युनिझमच्या बाबतीत म्हणता येईल, कुठल्याही बाबतीत तेच आहे. संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल कुणी काही शंका घेतली आहे असं आत्तापर्यंत तरी मला आढळलेलं नाही आहे. त्यांच्या बाकीच्या दुर्गुणांचा उहापोह अनेक वेळेला करतात, काही त्याच्याबद्दल खरं खोटं पसरवतात, सगळं ठीक आहे. परंतु त्यांच्या राष्ट्रभक्तीसाठी आणि राष्ट्रनिष्ठेविषयी कुणी काही आवाज काढलेला नाही आहे असं मला तरी वाटतंय. संघानं भगवा ध्वज हा गुरुस्थानी मानला आहे आणि त्यामुळं दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला, एखाद्या घराण्याला हे श्रेष्ठत्व येण्याचा प्रसंगच उद्भवत नाही, कारण त्यांच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ म्हणजे भगवा ध्वज. आता हा भगवा ध्वज हा खरं तर भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, विजिगीषू वृत्ती, पराक्रम, जगत कल्याणाची एक इच्छा, नीती, भक्ती, विरक्ती अशा सगळ्या भावभावनांचं प्रतीक म्हणून भगवा ध्वज वास्तविक भारतीयांच्याच मनामध्ये अढळ स्थान राखून आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पहिल्यापासून भगव्या ध्वजाचं पूज्यत्व आणि सन्मानत्व त्याला सन्मान दिलेला आहे. या संघटनेनं भगव्यालाच गुरु मानलं हे त्यात महत्त्वाचं आहे. आता हे म्हणून मला असं वाटलं की ह्या ध्वजाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती आहे, त्यात आणखी थोडी भर घालण्यासाठी काही संकलन करावं आणि ते या दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मांडावं. आपल्या सगळ्यांनाच, ते शाखेत जात असोत नसोत, ते संघाचे असोत नसोत, भगवा ध्वज हे हृदयस्थ असलेलं एक फार मोठं स्थान आहे. आणि त्यामुळं भगव्या ध्वजाबद्दल काही कुणी काही किलमिश मनात बाळगावीत असं काही नाही आहे. म्हणूनच भगवा ध्वज हा दसरा किंवा दिवाळीच्या पर्वामध्ये आपणही समजून घ्यावा असं मला वाटलं आणि त्यानिमित्तानं मी काही संकलन केलं, ते आज तुमच्या पुढं मांडतो. हे काही माझं संशोधन नाही आहे, हे संकलन आहे, हे आधी स्पष्ट करून टाकतो. ध्वजाच्या बाबतीत ज्याला असं म्हणतात की जो उंच उंच जातो, म्हणजे ऊर्ध्वगामी जो आहे त्याला ध्वज असं म्हणतात. संस्कृतमध्ये ध्वजाला अंक्रा, केतू, पताका असे शब्द आहेत. मराठीमध्ये कुणी झेंडा म्हणतं, कुणी दिंडी पताका म्हणतं, कुणी गुढी म्हणतं. ते सगळे साधारण समानार्थीच आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. मुख्यतः सन्मान, यश, आदर्श यांचं चिन्ह म्हणून ध्वज मानला जातो. आपल्याकडं भगव्या ध्वजाचा जर विचार केला तर 4000 वर्षापूर्वी, म्हणजे कदाचित 4000, 5000 असेल, वेद कधी झाले माहीत नाही, ऋग्वेदामध्ये, ऋग्वेद संहितेमध्ये ध्वजाचा प्रथम उल्लेख आहे भगव्या ध्वजाचा. त्याच्यामध्ये त्यांनी केतू अरुषम यजध्यई असं म्हणलेलं आहे. केतू म्हणजे ध्वज, अरुष रंग म्हणजे भगवा ध्वज, आणि यजध्यई म्हणजे त्याचं पूजन करावं असं म्हणलेलं आहे. तसं महाभारतामध्ये गुप्तकालीन काही युक्तिकल्पतरू, अपराजित पृच्छा असे काही ग्रंथ आहेत. ते सगळेच प्राचीन आहेत असं नाही, काही मध्ययुगीन सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये या भगव्या ध्वजाचा उल्लेख आहे. मुख्यतः लाल आणि पिवळा या रंगांचं मिश्रण म्हणजे भगवा ध्वज, भगवा रंग होतो. त्याला अरुष असंही म्हटलेलं आहे. आपल्याकडे साधारण गेरूचा रंग जो असतो
तो लक्षात घेतला तर भगवा रंग लक्षात येईल. भगवा रंग हा उदीयमान सूर्य म्हणजे उगवत असलेला सूर्य आणि प्रदीप्त अग्नी यांच्याशी साम्य दाखवतो. मग त्याला ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य यांचा सगळ्यांचा संकेत त्या भगव्या रंगातून मिळतो. मुळात आरुष म्हणजेच केशरी किंवा भगवा किंवा त्याला काषाय म्हणतात. दत्ताच्या स्तवनामध्ये काषाय वस्त्रम करदंड धारिणम म्हणतात. म्हणजे काषाय वस्त्र म्हणजे भगवी वस्त्र. म्हणजे आपल्याकडे मी मागाशी म्हटलं तसं गेरूचा रंग जो असतो, काव, सोनकाव जे म्हणतो तसं साधारण. आता पताका हे सुद्धा ध्वजाचं प्रारंभिक रूप असावं. ती त्रिकोणी आकाराची काही वेळेला आपण सिनेमामध्ये वगैरे बघतो किंवा काही चित्रांमध्ये बघतो ते रूप होतं. आणि दंडाच्या वरच्या टोकाला जे मुख्य प्रतिमा असायची त्या ध्वजस्तंभाच्या वरती, त्याच्या खाली जे वस्त्र बांधत असत त्याला पताका असं म्हटलं गेलं. म्हणजे ध्वजाची पताका किंवा पताकांचा ध्वज, दिंड्या पताका असं आपण जे म्हणतो त्यातलीही पताका म्हणजे साधारण त्रिकोणी. आता त्याच्यातून हळूहळू ध्वजाचं रूप स्पष्ट झालं. आणि मग जेव्हा माणसाला रंगकला निर्माण झाली, वस्त्रकला निर्माण झाली आणि त्यातून मग हे ध्वज निर्माण झाले. काही वेळेला चमकदार, रंगीत किंवा चित्रयुक्त ध्वज असे निर्माण व्हायला लागले. प्राचीन काळामध्ये त्याला बकुल किंवा पलाश, शाल किंवा साधा चिवाट्या बांबू म्हणतो तो किंवा कदंब अशा झाडांच्या फांद्या ह्या ध्वजदंड म्हणजे ध्वजाची ती काठी असते तिला वापरल्या जात असत. त्याची लांबी साधारण 10 ते 20 हात असावी असं अंदाज येतोय त्या सगळ्या वर्णनावरून. त्याच्यामध्ये जया, विजया, भीमा, चपला, दीर्घा, विशाला, लवला आणि विजयंतिका अशा 8 प्रकारच्या पताका प्रचलित होत्या असे उल्लेख सापडत आहेत. म्हणे जया नावाची जी पताका ती होती ती साधारण 5 हात लांब आणि 1 हात रुंद अशी पट्टी स्वरूपाची असावी. आणि विजयंतिका ही जी पताका आहे ती म्हणजे सर्वोत्कृष्ट मानली जात होती. ज्या पताकांवर हत्ती, हंस, मोर, शुक म्हणजे पोपट अशी चित्र असत त्यांना सर्वमंगला असं म्हटलं जात असे. श्वेतपताका म्हणजे भगवी पांढरी ही विजयदायिनी समजली जात असे. आपला असा समज होता, माझा तरी होताच किंवा आजही येतो की पांढरं निशाण दाखवलं म्हणजे शरणागती पत्करली. पण प्राचीन काळामध्ये तसं नसावं असं लक्षात येते. ध्वजाला सुशोभित करण्यासाठी घंटा, किंकिणी म्हणजे बारीक घंटा, मयूरपुच्छ, पुष्पगुच्छ, मोत्यांच्या माळा यांचाही उपयोग केला जात होता. ध्वजांना कापडी पट्टी लावण्याची जी पद्धत होती त्याच्यानुसार ध्वज तो ताठ राहत असावा म्हणजे त्याला एक जोड घातला जात असे. ध्वजावरती गरुड, त्रिशूल, कमल, कुंभ, चक्र अशी शुभचिन्ह त्याच्यावरती अंकित केली जात असत. वेदकाळापासून युद्धभूमीवरती ध्वजाचा उपयोग होत असे हे तर आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात, म्हणजे युद्ध पाहिलं नसेल आपण पण चित्रामध्ये म्हणा, सिनेमामध्ये म्हणा, नाटकामध्ये म्हणा, संकल्पनेमध्ये म्हणा, वर्णनामध्ये, कीर्तनामध्ये सगळीकडे ते आहे की ते स्फूर्तिस्थान हे अजेय मानलं जात असे. म्हणजे लढाईमध्ये शत्रूचा ध्वज हे लक्ष्य करून हल्ले केले जात असत आणि ध्वज त्यांचा म्हणजे शत्रुपक्षाचा ध्वज उद्ध्वस्त केला की तो ध्वज ज्याचा असे तो पराजित मानला जात असे. म्हणून त्या ध्वजाला महत्त्व, झेंडा खाली पडून द्यायचा नाही, ध्वज खाली पडू द्यायचा नाही, त्याला भूमीचा स्पर्श होता कामा नये असा तो ध्वज याच्याकडून दुसऱ्याच्या खांद्यावर जाईल. ह्याला जर जायबंदी झाला किंवा मरणासन्न झाला तर तो ध्वज दुसऱ्याच्या हातात दिला जात असे पण तो पराभूत नाही होणार. म्हणूनच कदाचित सेनेला ध्वजिनी असं म्हटलं जात असेल. म्हणजे स्फूर्तिस्थान सैन्याचं हे ध्वज असतं. समोरासमोर युद्धसमयी 2 विरुद्ध बाजूंचे ध्वज उभे ठाकले जात असत. म्हणजे हा आमचा तर तो तुमचा, म्हणजे ते एक मानाचं आणि स्फूर्तीचं स्थान होतं. असं दिसते की देवदेवतांचे सुद्धा ध्वज होते किंवा मानले गेलेत असं दिसतंय आपल्याकडं. आपल्याकडं मूर्तीपूजा तर पहिल्यापासून आहे आणि देवांच्या ऐवजी देवतांचे ते ध्वज आहेत तेही आपल्याकडं काही उल्लेख आपल्याला सापडतील. म्हणजे शिवशंकराचा वृषभध्वज आहे, विष्णूचा गरुडध्वज म्हणतात, भगवती दुर्गेचा जे आत्ता नवरात्र संपत आलं
तो सिंहध्वज आहे. गणेशाचा कुंभ किंवा मूषकध्वज म्हणतात त्याला. मदन कामदेवाचा मकरध्वज असं उल्लेख सापडेल. अशा ज्या कल्पना आहेत. पण देवसेनेचा ध्वज म्हणजे तो सूर्यकेतू असं म्हणतात. केतू म्हणजे ध्वज, म्हणजे सूर्याचं चिन्ह असलेला ध्वज हा देवसेनेचा ध्वज असा मानला गेलेला. आता हे सगळं जरी असेल तरी तो ऐतिहासिक काळापर्यंत क्षत्रियांनीही तो सूर्यध्वज असाच समजलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये इतिहासामध्ये सुद्धा बऱ्याच राजांचे सूर्यध्वज असत, म्हणजे देवदेवतांचे ध्वज त्यांनी स्वीकारले होते. आणि धर्मध्वजाबरोबर तोही राष्ट्रध्वज मानला गेला त्या काळातला. राजसत्तांचे उदय होत गेले ना तसतसे ध्वज आणि त्यांचे राजचिन्हही बदलत गेली. प्रत्येक योद्धा हा स्वतःचा वेगळा ध्वज बाळगू लागला. महाभारतात प्रमुख योद्ध्यांचं वर्णन आहे ना, त्याच्यामध्ये त्यांचे त्यांचे ध्वजही वर्णन केलेत. म्हणजे अर्जुनाचा कपिध्वज म्हणतो आपण, म्हणजे हात उंचावून उड्डाणाच्या पावित्र्यात असलेला तो हनुमंत किंवा कपी वानर हा अर्जुनाचा कपिध्वज होता. त्याच्यानंतर कृपाचार्यांचा वृषभध्वज होता. पांढऱ्या शुभ्र डौलदार अशा वृषभाचं चित्र त्याच्यावरती होता. वृषभ म्हणजे ते पौरुषाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आणि भगव्या याच्यावरती रेशमी अशा वस्त्रावरती वृषभराज हा चांदीनं मढवलेला होता. द्रोणाचार्यांच्या ध्वजावरती 2 चिन्ह होती. एक होतं ते कमंडलू आणि दुसरं धनुष्यबाण. म्हणजे द्रोणाचार्य हे गुरु होते, ब्राह्मण गुरु होते म्हणून त्यांचं कदाचित कमंडलू असेल. आणि धनुष्यबाण हे त्यांच्या युद्धशास्त्राचं किंवा युद्ध कौशल्याचं प्रतीक असेल. जयद्रथाचा वराह ध्वज होता, म्हणजे त्याच्यावरती डुक्कर होतं, रानडुक्कर किंवा असं काहीतरी असेल कदाचित. दुर्योधनाच्या ध्वजावरती हत्ती होता. भीष्माचार्यांचा तालध्वज होता. आणि कर्णाचा मात्र कर्णाला हत्तीच्या साखळदंडाचं चित्र रेखांकित केलेलं होतं, म्हणजे ते सुचिन्ह मानलं गेलं. काशाय वर्णाचा ध्वज तलम वस्त्राचा हा कर्णाचा होता. श्रीकृष्णाच्या ध्वजावर पंख पसरून उड्डाणाच्या तयारीत असलेल्या गरुडाचं चित्र होतं, म्हणजे गरुडध्वज असं त्याला म्हणतात. गरुडावरी बैसवणी त्याचं वाहनी गरुड होतं आणि ध्वजावरती पण गरुड चिन्ह होतं. आणि त्याच्यावरती पुन्हा शाल्व हाही कौरवांचा होता आणि तोही महापराक्रमी हितचिंतक होता कौरवांचा. तर त्याच्या ध्वजावरती गजराज होता आणि गजराजाच्या पाठीवर पुन्हा सुरेख पिसाऱ्यानं शोभलेला असा सर्पभक्षी मोर तोंडात धरलेला असं चित्र असायचं. त्याच्या ध्वजाचा रंग मात्र पिवळा होता. तो रेशमी वस्त्राचा होता. बरेच वस्त्र रेशीम त्या काळामध्ये कमावलं जात असेल, निर्माण केलं जात असेल. त्यामुळं त्याला काय समृद्धीचं म्हणूया किंवा श्रीमंतीचं लक्षण म्हणून रेशमी ध्वज वापरले जात असत. त्याला सुवर्णाचा दंड होता, म्हणजे त्या शाल्वाचा ध्वज हा सुवर्णाचा दंड होता. आणि त्यावरील गजराज हा मिश्र धातूंचा होता असं म्हणतात, म्हणजे त्यावरचा मोर हा तर रत्नजडित होता. काय एकेकाची हौस आणि पराक्रम दर्शवण्याची ती एक पद्धत होती. आणि आपल्याकडं आजही बघतो की आपण सेनेचे ध्वज किंवा सेनेची जी शस्त्र किंवा सेनेची कॅम्प वगैरे असतात ना, ते असे मोठे डौलदार आणि असे ऐश असतात. म्हणजे त्यात कुठं असं कदरूपणा, कुठेतरी दारिद्र्य दिसू द्यायचं नाही. असं छाती भरून आली पाहिजे बघताना, असं त्याची भव्यता किंवा सुशोभित केलेलं वगैरे असं असतं. तसंच त्या काळापासून दिसतंय. रावणाचा मात्र रक्तवर्णी ध्वज होता म्हणे. आणि तो रेशमी वस्त्रावर, त्याच्या वस्त्रावर चिन्ह कुठलं होतं तर दात विचकणारी कवटी होती रावणाच्या ध्वजावर म्हणे. आणि त्याच्यावरची मुद्रा ती म्हणजे कवटीची मुद्रा ही शुद्ध चांदीची मढवलेली होती. आणि ध्वजाचा दंड काशाचा होता, म्हणजे कासं हे जे धातू आहे त्याचा होता. आता हे ध्वज जरी असले तरी विभिन्न चिन्ह असलेल्या ध्वजाचा रंग मात्र सगळ्यांचा भगवाच आहे. म्हणजे क्वचित एखादा अपवाद म्हणून श्वेत आहे, परंतु बहुतांशी म्हणजे जवळजवळ सगळेच हे भगवे ध्वजच आहे पहिल्यापासून. मग अगदी काल परवापर्यंत म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत, काय नंतर पेशवाईपर्यंत, पेशवाईचा अंत होईपर्यंत 1818 साली शनिवारवाड्याचा भगवा ध्वज हा ब्रिटिशांनी उतरवला. आणि त्याच्या जागी आपल्या काय म्हणूया आता गुलामीचं लक्षणच असलेला युनियन जॅक तिथं फडकला. तोपर्यंत भगवा ध्वज हाच आपल्या
डौलाचं किंवा राष्ट्राच्या भक्तीचं त्यागाचं प्रतीक म्हणून प्राचीन काळापासून भगवा ध्वजच आहे. आता हे आपल्या संस्कृतीचं आणि सन्मानाचं प्रतीक आहे आणि म्हणून तो आजही आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न झालेला आहे. आता मला असं वाटतं की याच्यामध्ये एक दोन बारीकशा अपेक्षाही मी जाता जाता व्यक्त करतोय. त्या अशा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज हा ठराविक मोजमापाचा वगैरे असणार, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी ध्वज जो वापरला जातो तो मागं पुढं असतो, म्हणजे त्याचं प्रमाणबद्ध असं ते असत नाही. म्हणून मला असं वाटतं की काही धर्मपीठांनी, काही मठाधिपतींनी आणि जाणत्या लोकांनी, तत्त्वज्ञांनी त्या ध्वजाची मोजमापं एकदा प्रमाणित करावीत आणि जिथं कुठं भगवा ध्वज असेल, मग तो गुढीपाडव्याला म्हणून झेंडा घरावरती लावलेला असेल, एखाद्या देवळावरती असेल, एखाद्या तीर्थक्षेत्रावरती असेल, तर ते सगळे ध्वज, भगवे ध्वज हे ठराविक मोजमापाचे असेच असले पाहिजेत, अशी एक दक्षता घ्यायला हवी. दुसरं म्हणजे मला एक असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी हे ध्वज जीर्ण शीर्ण असे झालेले असतात. म्हणजे काही माळरानावरती, कुठेतरी नदीकिनारी कुठलं तरी देऊळ एक पडकं, त्याच्यावरती एक लोंबत असलेलं ते भगवं चिंधी अशा स्वरूपाचं, हा ध्वजाचा आणि आपल्या अस्मितेचाच अपमान आहे हो. शेवटी भगवा ध्वज ही आपली अस्मिता आहे, राष्ट्राची ती मानचिन्ह आहेत आणि म्हणून ते असं जीर्ण शीर्ण असता उपयोगी नाही. मला असं वाटतं की काही स्वयंसेवी संघटनांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून काय त्यात बदलायचा ना तो ध्वज, एक 3 महिन्यानं 4 महिन्यानं जर बदलला, नवीन भरजरी किंवा रेशमी केला तर असा किती खर्च येणार आहे. पण तो लक्ष घालून कुठं जर दिसला तर असं एक त्या लोकांनी जे लावणारे ध्वज आहेत त्यांना सांगितलं, बाबा असा ध्वज लावू नका, तुम्हाला पाहिजे असलं तर आम्ही देतो, हा घ्या, पण हा फडकवा झेंडा. तर तसं जर केलं तर, कारण ते राष्ट्रीय भावनेचं प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या 1947 नंतर तिरंगी ध्वज मान्य झाला आणि घटनेने त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं त्याचं महत्त्व अबाधित आहे. 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला जेव्हा आपण तिरंगा ध्वज फडकवतो तेव्हा ध्वजसंहितेमध्येच म्हटलेलं आहे की तिरंग्याचं स्थान हे सर्वात उंच असलं पाहिजे. बाकीचे जे काही तुमचे संघटनेचे, जातीचे किंवा आणि कुठले ध्वज असतील ते तिरंग्याच्या खाली असले पाहिजेत. तिरंगा हा सर्वोच्च स्थानी, परंतु भगव्या ध्वजालाही आपल्या मनामध्ये वेगळं स्थान आहे आणि ते जपायला हवं असं मला वाटतं. आणि तो प्रयत्न ह्या संघटनेनं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेनं हा तो केलेला आहे आणि तो निरंतर करतही राहतील. पण आपल्याही मनामध्ये, म्हणजे ज्यांना संघाबद्दल काही गैरसमज असतील किंवा काही दोष दिसत असतील किंवा काही ते त्यांच्या विरोधात असतील, भले कसंही असोत, पण भगव्या ध्वजाला काही त्यांचा विरोध असायचं कारण नाही. आणि म्हणून कुठल्याही भारतीय परंपरा किंवा संस्कृती मानणाऱ्या व्यक्तीनं भगव्या ध्वजाचं महत्त्व अधोरेखितच केलं पाहिजे. आणि म्हणून ही माहिती मला जेवढी कुठं कुठं उपलब्ध झाली ती आपल्यापर्यंत पोचवावी आणि ह्या ध्वजाचं अव्वल स्थान धर्म, राजकारण आणि विक्रम वैराग्य एकत्र नांदवणारा हा ध्वज हा आपल्याही सन्मानाचा ठरावा आणि त्याची योग्य ती पूजा अर्चा वगैरे व्हावी आणि आपल्या मनामध्येही तो चिरंतन राहावा असं मला वाटलं. म्हणून ही माहिती आज या शुभमुहूर्तावर प्रसारित करावी माझ्याकडून. पूर्वी सगळी ही झालेली असेल, बऱ्याच लोकांना ती माहितीही असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हे नवीन असलं तर हरकत नाही. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही सुधारणा असतील तरी करायला काही हरकत नाही. मी संशोधक नाही, ही सगळी माहिती मी संकलित केलेली आपल्यापर्यंत पोचवावी एवढाच हेतू आहे. त्याला अवश्य सबस्क्राईब करा, या प्रयत्नांना दाद द्या आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, एवढंच माझं आवाहन आहे. धन्यवाद.